पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बेस्टमध्ये महायुतीचा झेंडा फडकला, तसाच मनपा निवडणुकीत सुद्धा फडकवायचा आहे। बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ठाकरे बंधूंनी पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण केलंय। दरम्यान पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण न आवडल्यामुळे लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवर आज सुनावणी, तर मुंडे मंत्री असताना कृषी खात्यात घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। सीएसडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल। निवडणुकीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। मतदारांची चुकीची आकडेवारी ट्विट केल्याबद्दल संजय कुमार यांनी यापूर्वीच माफी मागितली। पूर्व उपराष्ट्रपती धनखड कुठे आहेत? राज्यसभेत मोठ्यानं बोलणारे आता एकही शब्द का बोलू शकत नाहीत? राहुल गांधींचा सवाल। शहांकडून लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर। गंभीर गुन्ह्यांमुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद। सलग 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला पदावर राहता येणार नाही। आपण मध्ययुगीन काळात जात आहात। मध्ययुगीन काळामध्ये राजा कोणालाही हटवू शकत होता। 130व्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावर राहुल गांधींची टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर अजित पवार आढावा बैठक घेणार। हिंगणघाटमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू पिमाडे यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। यवतमाळमध्ये रेल्वेच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून 4 अल्पवयीन मुलांचा मृत्यू। दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातल्या खड्ड्यातील पाण्यात मुलं बुडाली। पुण्यामध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून महायुतीमध्ये श्रेयवाद। उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसमोरच दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। ग्रामविकास विभागाकडून स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना वाहतूक बंदी, तर 30 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान अवजड वाहनांना बंदी असेल। ट्रक, मल्टी एक्सेल, ट्रेलर, ट्रॉली या वाहनांना प्रवेश बंदी। राष्ट्रीय महामार्गावर खड्डे असतील तर टोल देण्यासाठी नागरिकांना जबरदस्ती करता येणार नाही। तसंच वाहतूक कोंडी टोल वसूल करणं चुकीचं। केरळमधील पालिकारा हा टोल प्लाझा बंद करण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। सुप्रीम कोर्टाकडून केरळ हायकोर्टाचा हा निर्णय अजूनही कायम। आजपासून तुळजाभवानीचं गाभाऱ्यातील दर्शन पुन्हा सुरू। जीर्णोद्धाराचं काम पूर्ण। अभिषेक आणि इतर धार्मिक विधी सुद्धा नियमितपणे सुरू राहणार। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य स्थिती। पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 8 इंचांवर। 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर आता उजनी आणि वीर धरणातनं पाण्याचा विसर्ग। धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल होण्यासही सुरुवात। दिवाळी छठपूजेत दरम्यान आता रेल्वे 12,000हून अधिक विशेष गाड्या चालवणार। बिहारसाठी वंदे भारतसह 4 नवीन अमृत भारत गाड्यांची घोषणा। गुजरातच्या अमरेली, जाफराबाद, सोमनाथ जवळ समुद्र खवळला। तुफान वादळामुळे समुद्रात 3 बोटी बुडाल्याची माहिती, तर इतर मच्छीमारांनी संबंधित बोटीतील 8 जणांना सुखरूप वाचवलं। ओडिशाच्या चांदीपूरमध्ये अग्नी 5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। अग्नी 5 या क्षेपणास्त्रात मोठी ताकद 5000 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास क्षेपणास्त्र सक्षम। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।